पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलंय। शांतता पाळा, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। पोलीस संबंधित गुन्ह्यामध्ये अत्यंत सक्त अशी कारवाई करत आहेत। धन्यवाद। नक्कीच आपण पाहतो की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की पोलीस जे आहे ते संपूर्ण तर पोलिसांनी आता पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे। काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतो, ज्यावेळेला 6 वाजता पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला त्यावेळेची ही दृश्य आपण पाहतो। आणि दुसरी दृश्य ती म्हणजे बदलापूर रेल्वे स्टेशन आता पूर्णतः रिकामं झालेलं आहे। इथे आता सर्वसामान्य प्रवाशांना देखील प्रवेश दिला जात नाही। पूर्णतः या ठिकाणी आपण पाहतो की पोलीस छावणीचं स्वरूप आहे पूर्ण रेल्वे स्टेशनवर। रेल्वे स्टेशनच्या बाहेर देखील पोलिसांची मोठी कुमक आहे। तर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केल्यानंतर इथे जमावानं पोलिसांवर दगडफेक केली होती, त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आता बदलापूर स्टेशन आणि बदलापूर स्टेशनचा परिसर पूर्णतः शांतता आहे। या ठिकाणाहून आंदोलकांना हटवण्यामध्ये पोलिसांना यश आलंय। मात्र इथून जाताना आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली, त्यामध्ये गाड्यांची देखील तोडफोड झाली आहे। 2 दृश्य आहेत। एक 6 वाजता ज्यावेळेला पोलिसांनी आंदोलकांना इथून निघून जाण्यास सांगितलं, मात्र आंदोलक जाण्यास तयार नसल्यानंतर पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी तयार ठेवण्यात आली होती। पोलिसांनी लाठीचार्ज करत या आंदोलकांना इथून हटवलेलं आहे। तर दुसरी दृश्य आहेत ती आत्ताची बदलापूर स्टेशनवरची लाईव्ह दृश्य आहेत। स्टेशनच्या परिसरामध्ये आता पूर्णतः शांतता आहे आणि पोलिसांची मोठी कुमक मात्र या परिसरात आहे। तर आंदोलकांना जेव्हा पांगवलं जात होतं त्यावेळेला आंदोलकांनी या गाड्यांवर दगडफेक केली आहे। ही गाडी अक्षरशः या ठिकाणी उलट झाली, तर दुसऱ्या एका गाडीची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे। पोलिसांकडून याही परिसराची पाहणी करण्यात आली। सगळ्या आंदोलकांना इथून हटवण्यात आले। रेल्वे ट्रॅकवर पोलिसांवर दगडफेक झालीच, मात्र रेल्वे स्टेशनच्या बाहेर देखील जमावानं पोलिसांवर दगडफेक केली आहे। त्यामध्ये या गाड्यांचं देखील नुकसान झालेलं आपण पाहिलं। तर काही महिला ज्या आहेत त्यांना देखील पोलिसांनी या ठिकाणाहून हटवलेलं आहे। तर आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या काहींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं। दगड्या फेकतात ते दगड्या फेकतात ते तर लाठीचार्ज नंतर जमावाकडून पोलिसांच्या गाडीची देखील तोडफोड करण्यात आली। 2 गाड्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। त्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या, एक गाडी तर अशा प्रकारे उलट करण्यात आलेली आहे। बदलापूर स्टेशनच्या परिसरामधून देखील पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला। त्याही वेळेला आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, त्यामध्ये ही गाडी जी आहे ती देखील उलट करण्यात आली आहे।